श्री स्वामी समर्थ. आज गुरुचरित्र पारायणाचे उद्यापन होते, त्याचीच ही सगळी तयारी केली आहे. तर आम्ही एका जोडप्याला जेवण सांगितले होते, मग 2 पाट ठेवून घेतलेले आणि थोडीशी रांगोळी काढून घेतली आजूबाजूला. आणि आज नैवेद्यासाठी स्वयंपाक केलेला होता. डाळ, भात, खीर, पुरी, त्यानंतर बटाट्याची भाजी, भजे, कुरडया, पापड, वडे आणि खास म्हणजे जी नैवेद्यासाठी लागते घेवड्याच्या शेंगांची भाजी. आणि आज आईंनी स्वयंपाकामध्ये खूप मदत केली माझी, कारण की एवढी धावपळ होती, ते सगळे एकटीकडून पॉसिबल झालं नसतं. तर बाकीचे पण मला कामं होते. आणि नंतर मग देवांना सगळ्यात आधी नैवेद्य ठेवून घेतलेला, प्रार्थना केली आणि माफी मागून घेतली की एवढ्या 7 दिवसामध्ये आमच्याकडून काही चूक झाली असेल तर क्षमा करावी आणि साध्या भोळ्या मनाने आम्ही जे पारायण केलंय ते स्वीकार करावं म्हणून. त्यानंतर मग ते दोघं जण पण आलेले. तर हे दुसरं कोणी नाही, खुशीच्या पप्पांचेच मित्र आहे आणि त्यांची बायको आहे. लास्ट टाइम जेव्हा त्यांनी त्यांच्या घरी पारायण केले होते तर आमच्या दोघांना जेवण सांगितलं होतं. म्हटलं यावेळेस आपण त्यांनाच बोलूया म्हणून. त्यानंतर ते दोघे आले, त्यांना मी तिला हळदी कुंकू दिलं. खुशीच्या पप्पांनी त्यांना गंध लावलेला आणि दोघांना जेवायला ताट वाढला. जेवण वगैरे झालं, त्याच्यानंतर मी तिला साडी दिली. खुशीच्या पप्पांनी त्यांना कपडे दिले, टावेल टोपी दिली, नारळ दिलं. तर अशा प्रकारे आमचे गुरुचरित्र पारायणाचे उद्यापन झाले. खूप छान गेला आजचा दिवस. आणि हे 7 दिवस कुठे गेले ना तर काही समजलंच नाही. बरं, स्वामींवर विश्वास ठेवा, चमत्कार होतात. आणि मी फक्त म्हणायलाच म्हणत नाहीये होतात म्हणून, तर खरंच होतात चमत्कार. काळ कितीही वाईट असू द्या, परिस्थिती कितीही खराब होऊ द्या, पण काळजात स्वामीबद्दल प्रेम भक्ती असेल तर एक दिवस विजय तुमचाच होईल. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. श्री स्वामी समर्थ.